जय महाराष्ट्र. मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या समजून घेतो. जागतिक अर्थकारण, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान आणि त्याचा आपल्या खिशावर, आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे सोप्या आणि प्रभावी भाषेत उलगडून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 1 मे 2026 पासून देशभरात काही मोठे आणि महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत आणि हे नियम केवळ कागदोपत्री नाहीत, तर तुमच्या रोजच्या व्यवहारांवर, खर्चांवर आणि सुरक्षिततेवर थेट परिणाम करणारे आहेत. गॅस सिलेंडर, ऑनलाईन गेमिंग, बँकिंग व्यवहार, विमा योजना या सर्व क्षेत्रांमध्ये बदल करण्यात आले आहे आणि या बदलांचा उद्देश स्पष्ट आहे: व्यवहार अधिक पारदर्शक करणे, फसवणूक रोखणे आणि सामान्य ग्राहकांचे संरक्षण अधिक मजबूत करणे. सर्वात मोठा आणि लक्षवेधी बदल म्हणजे LPG गॅस सिलेंडरची डिलिव्हरी प्रक्रियेत करण्यात आलेली सुधारणा. आता गॅस सिलेंडर घरी येताना ग्राहकांच्या मोबाईलवर एक OTP किंवा डिजिटल कोड येणार आहे आणि हा कोड डिलिव्हरी बॉयला सांगितल्याशिवाय कोणताही सिलेंडर मिळणार नाही. ही पद्धत का आणली गेली? कारण मागील काही वर्षात बनावट डिलिव्हरी, काळा बाजार आणि ग्राहकांच्या नावावर सिलेंडर दाखवून गैरव्यवहार करण्याच्या तक्रारी या वाढल्या होत्या. अनेक वेळा ग्राहक घरी नसताना सिलेंडर डिलिव्हरी दाखवले जायचे आणि त्याचा फायदा गैरव्यवहार करणाऱ्यांना होत होता. आता मात्र OTP प्रणालीमुळे प्रत्येक डिलिव्हरीची खात्री ग्राहकांकडूनच होणार आहे. यामुळे बनावट डिलिव्हरी थांबणार आहे, काळा बाजार नियंत्रणात येणार आहे आणि ग्राहकांचा विश्वास हा वाढणार आहे. याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होत असल्यामुळे भविष्यात ट्रॅकिंग, तक्रार निवारण आणि सेवा गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. आता ऑनलाईन गेमिंग क्षेत्राकडे वळूया. गेल्या काही वर्षात ऑनलाईन गेमिंग, विशेषतः रिअल मनी गेम्स मध्ये मोठी वाढ झाली आहे. पण त्याचबरोबर फसवणूक, आर्थिक नुकसान आणि व्यसनाधीनता यांच्या घटना देखील सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. आता गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वापरकर्त्यांचा KYC पडताळणी आवश्यक असणार आहे आणि काही संशयास्पद किंवा नियम न पाळणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे गेमिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. विशेषतः तरुण पिढीला आर्थिक नुकसानापासून संरक्षण हे मिळणार आहे. बँकिंग क्षेत्रात देखील महत्त्वाचे बदल हे करण्यात आले आहे. काही बँकांनी क्रेडिट कार्ड शुल्कांमध्ये बदल केले आहेत. उशिरा बिल भरल्यास अधिक दंड आकारला जाऊ शकतो. तसेच डिजिटल व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा स्तर लागू करण्यात आले आहे. आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले पाहायला मिळतात. फिशिंग, OTP फ्रॉड, बनावट कॉल्स या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी हे बदल महत्त्वाचे मानले गेले. विमा क्षेत्रात देखील एक मोठा बदल करण्यात आला आहे. काही सरकारी आणि खाजगी विमा योजनांचे प्रीमियम आता थेट बँक खात्यातून वजा केले जाणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की प्रीमियम चुकवण्याची शक्यता कमी होईल. पण यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची पॉलिसी लॅप्स होण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. म्हणजेच हे नियम तुमच्यासाठी फायदेशीर आहेत, पण त्यासाठी तुम्हाला देखील अधिक जागरूक राहावं लागणार आहे. एकंदरीत पाहता 1 मे पासून लागू झालेले सर्व नियम सुरक्षितता, अधिक पारदर्शकता, अधिक जबाबदारी या 3 गोष्टींवर आधारित आहे. सरकार प्रणाली मजबूत करत आहे आणि यांचा नागरिकांना देखील त्यानुसार स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचे आहे. देशभरात 1 मे पासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ ही झाली आहे. या वाढीचा फटका हा व्यावसायिक क्षेत्राला बसणार आहे. दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत सुमारे 3071 रुपये इतकी पोहोचली आहे, तर मुंबईत देखील हा दर 3000च्या आसपास गेला आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच जाणू शकतो, कारण हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि कॅटरिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कमर्शियल सिलेंडरचा वापर होतो. यामुळे त्यांचा खर्च हा वाढणार आहे आणि परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतीवरती दिसून येऊ शकतो. या दरवाढीमागे प्रमुख कारण म्हणजे पश्चिम आशियातील वाढता तणाव. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम भारतातील LPGच्या दरांवर झाला आहे. आता एकीकडे खर्च वाढत असताना दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय सांगत आहे हे पाहूया. एक अतिशय सकारात्मक आणि महत्त्वाची बातमी. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST संकलन तब्बल 2.43 लाख कोटींवर पोहोचले आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक GST महसूल ठरला आहे. ही केवळ एका आकड्याची बातमी नाही, तर देशाच्या आर्थिक आरोग्याचा स्पष्ट संकेत आहे. एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिना असल्यामुळे सहसा कर संकलन जास्त असते, पण यंदाचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 8 ते 9% अधिक आहे. याचा अर्थ देशातील व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्र सातत्याने वाढत आहे.
कंपन्यांची उलाढाल देखील वाढत आहे, उत्पादन देखील वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास हा देखील वाढत आहे. यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे जीएसटी प्रणालीतील डिजिटल सुधारणा, ऑनलाईन रिटर्न फायलिंग, ई इनव्हॉइसिंग, डेटा एनालिटिक्स आणि कडक निरीक्षण यामुळे कर चुकवेगिरी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. पूर्वी अनेक व्यवहार प्रणाली बाहेर राहत होते, पण आता डिजिटल ट्रॅकिंगमुळे प्रत्येक व्यवहार हे नोंदवले जात आहे आणि यामुळे सरकारचा महसूल हा वाढत आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिक करदात्यांवरचा अन्याय देखील कमी होत आहे. सरकारने केलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. व्यवसायांसाठी नियम स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया देखील अधिक सुलभ झाली आहे. या विक्रमी कर संकलनाचा आणखी एक महत्त्वाचा अर्थ असा की सरकारकडे आता अधिक निधी उपलब्ध आहे. हा निधी पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल विकासासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजेच जीएसटीची वाढ ही फक्त सरकारचा फायदा नाही, तर देशाच्या विकासाचा वेग वाढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही वाढ अशा काळात झाली आहे जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चितता ही कायम आहे. मार्च 2026 मध्ये जीएसटी महसूल 2 लाख कोटींच्या पुढे गेला होता. म्हणजेच ही वाढ अचानक झालेली नाही, तर सातत्याने सुरू असून सकारात्मक आर्थिक प्रवाहाचा तो भाग आहे. तज्ञांच्या मते जर ही गती कायम राहिली तर येत्या काही महिन्यात जीएसटी महसूल उच्च पातळीवर राहू शकतो आणि यामुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत आणि स्थिरपणे दिसू शकते. तर तो भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीचा आणि स्थैर्याचा ठोस पुरावा आहे. यानंतर आता गुंतवणूकदारांच्या नजरेत काय घडते आहे ते पाहूया. 1 मे 2026 रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही झाली आहे. सोन्याचा दर हा सुमारे 1.5 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे, तर चांदीचा दर हा 2,30,000 ते 2,40,000 दरम्यान व्यवहार करत आहे. तज्ञांच्या मते सध्या दर वाढले असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं अजूनही एक चांगला पर्याय आहे. मात्र टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. आता या सर्व घडामोडींच्या मुळाशी असलेल्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, ते म्हणजे कच्चं तेल. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $110 प्रति बॅरल वर स्थिर झाल्या आहेत. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळे यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरू शकते, कारण भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. यामुळे जागतिक दर वाढल्यास देशांतर्गत इंधन दरावर त्याचा दबाव येऊ शकतो. एकंदरीत पाहता आजच्या या सर्व घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. नियम बदल, गॅस दरवाढ, जीएसटी महसूल, सोनं चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमती या सर्वांचा परिणाम शेवटी सामान्य माणसांच्या खिशावर होतो. वेळेवर योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचं आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.